अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तालुक्यातच करावे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पंचायत समिती पैठण सभापती वैशाली विनोद बोंबले यांच्याकडे आग्रहाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। मागणीचे निवेदन विनोद पाटील बोंबले यांनी स्वीकारले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करून तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांची माहिती देण्यात आली। या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी विनोद पाटील बोंबले यांनी सांगितले की सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देऊ, कोणावरही अन्याय होणार नाही। तालुका अंतर्गत सर्व शिक्षकांचे समायोजन तालुक्यातच करू असे आश्वासित केले। यावेळी लोहगाव सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप जगताप, महेश मापारी, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष योगेश सिसोदे, जिल्हा परिषद माजी स्वीकृत सदस्य बळीराम भुमरे, सरचिटणीस शमशेर पठाण, जिल्हा नेते शमीम पठाण, अनिल अहिरराव, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र डुकरे, तालुका नेते किशोर झोटे, रामनाथ मोहिते, विठ्ठल पांढरे, उपाध्यक्ष बाबासाहेब बडे, प्रसिद्धी प्रमुख अरुण राठोड, जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष भीमराव मुंडे, तालुका अध्यक्ष विष्णू भिंगारे, गोविंद तोटेवाड, लिंबराज भंडारे, अतिरिक्त शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या संदर्भात गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांनाही निवेदनाद्वारे अतिरिक्त सर्व शिक्षकांचे तालुक्यामार्फत समायोजन करावे ही मागणी करण्यात आली। प्रतिनिधी सफदर शेख, इंडिया न्यूज पल्स, पैठण।